जातकांना शनीची 7.5 चालू आहे किंवा शनीची महादशा अंतरदशा चालू आहे, विदेशी अंतरदशा चालू आहे, तर त्या जातकांनी शनी महाराजांची सेवा कशी करावी, उपासना कशी करावी, 7.5मध्ये घाबरून जाऊ नये. 7.5 ही खूप चांगली असते. शनी महाराजांची कृपा जर आपल्यावर झाली तर शनी महाराज आपल्याला भरभरून देतात आणि 7.5मध्ये आपल्याला मागच्या जन्माचे काही हे कर्म असतात, त्या कर्माची दूषित फळं आपल्याला भोगावी लागतात. ते काम शनी महाराजांकडे न्यायदानाचं काम दिलेलं असल्यामुळे आपण आहे ते स्वीकारलं पाहिजे. आहे त्या संकटाला, आहे त्या दुःखाला सामोरं खंबीरपणे गेलं पाहिजे. मग तेवढ्यासाठी आपल्या मनाची खंबीरता कशी राहावी, आपण शनी महाराजांची उपासना कशी करावी, ह्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे की दर शनिवारी शनी महाराजांना शनी महाराजांचं नामस्मरण करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे, पिंपळाच्या झाडाला खाली एक दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे, काळे तीळ अर्पण करणे, साखर अर्पण करणे, कापूर लावून धूप लावणे आणि ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप तिथं बसून 108 वेळा करणे, 11 प्रदक्षिणा घालणे. हे जर केलं तर शनी महाराजांची कृपा नक्की आपल्यावर होते. तर शनिवारी जे हे मजूर वर्ग आहेत, म्हणजे जे कामगार वर्ग आहेत, मेहनतीचे कामं करतात, अशा लोकांना काहीतरी दान धर्म केला पाहिजे. जे गरीब आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही आहे, अशा लोकांना शनिवारी जर शनी महाराजांचं दान जर दिलं, म्हणजे उडीद आहेत, काळे उडीद आहेत, तेल आहे, तर आपण आता उडीद काय असे देऊ शकत नाही, तर उडदाचे तळलेले वडे हे जर दिले तर त्याच्यात तेल पण आलं आणि उडीद पण आले, तर हे जर दान केलं तर शनी महाराजांना ते अधिक प्रिय होतं. शनिवारी शक्यतो शनिवारी केस कापू नका, दाढी करू नका, तुमचं परत नखं काढू नका. शनिवारी तुम्हाला जेवढं सात्विकपणे राहता येईल तेवढं राहा. मांसाहार करू नका. परत गोरगरिबाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा. कुणाचे पैसे बुडवू नका. हे जर केलं तर शनी महाराज आपल्या पत्रिकेमध्ये नक्कीच चांगले फळं देतात. परंतु आपली पत्रिका ही चांगल्या ज्योतिषाला दाखवून शनीच्या संदर्भात कोणते कोणते ग्रह त्याच्या युतीत आहेत ते जर आपण पाहिले तर अधिक त्याचा परिणाम चांगला होतो.